नमस्कार. होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. बिल्डिंग नंबर 8 मच्छीमार नगर माहीम या ठिकाणी आपण आलेले आहोत आणि इथे राहणाऱ्या क्षितिजा नितीन तांडेल या वहिनींना भेटणार आहोत. त्यांच्याशी संवाद साधूया आणि बरंच काही जाणून घेऊया. सुरुवात करूया आजच्या गप्पांना. आधी जाऊन भेटूया तांडेल कुटुंबाला. नमस्कार. नमस्कार. घ्या उखाणा. सासूबाई आहेत प्रेमळ, जाऊ आहे हौशी, नितीनरावांचं नाव घेते होम मिनिस्टरच्या दिवशी. काय सांगता. नमस्कार सगळ्यांना. द्या ओळख करून. हे मिस्टर. हो का. आजी, नमस्कार. आई. नमस्कार. जाऊ, नमस्कार. पप्पा, बर. मोठे दीर, हो हो. नणंद, नमस्कार. बहीण, मामी, मावशी, मामी आणि सगळे आमचा बाजूचा परिवार. नमस्कार हा सगळ्यांना. सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. नमस्कार. बालपण कुठलं. इथलंच माहीमचंच. माहीमचं. हो. तुमचं बालपण. माहीमच. शाळा कुठली. बालमोहन विद्या मंदिर, दादर. तुमची शाळा. दादर विद्या मंदिर. घरी कोण कोण तुमच्या माहेरी. मम्मी, पप्पा आणि बहीण. किती लांब होतं घर इथून. 5 मिनिटावर आहे. कुठे हो. ते 8 नंबर आणि ते 15 नंबर माहेर. 8 नंबर ती 15 नंबर. हा. त्यांच्या हसण्यातच बरंच काही लपलेलं आहे. हो सगळं इथलंच का. हो. कसं काय. आम्ही एका जत्रेत भेटलो गावच्या. कुठली जत्रा होती. आमच्या गावच्या पालघरला सातपटी इथे जत्रा भरते तिथे. कुठल्या देवाची जत्रा होती. रामनवमी. रामनवमीला. हा. अरे वा. मग तुम्ही तिकडे कशाला गेले होते. आरामाला. आम्ही एकाच गावचे हा. आहेत. तसे आम्ही दरवर्षी जातो गावी यात्रेत फिरायला. तशी भेट झाली जशी. राहायला माहीम मध्ये. हो. भेट गावाला जत्रे. हा. आणि मग काय झालं हो. यात्रेमध्ये फिरता फिरता लक्ष गेलं एकमेकांकडे. एकमेकांकडे इकडे मैत्री कधी बघितलं नव्हतं. बघायचंय मी त्याला, पण असं एवढं नाही. पण असं काही मनात नाही. नाही. तुमचे आई बाबा काय करतात. पप्पा इकडे मुंबई पोर्ट्सला कामाला. नोकरी करायची. हो. तुमचे आई बाबा. आई असते, वडील मच्छीमारी करायचे. आता पप्पा घरीच असतात. पण मच्छीमारी कुठे करायचे. माहीम बनतात. माहीम बंदरात. हो. बरं मग तुमची ओळख तिथे झाली हो. का इथे बघणं होतं. हा. बोलणं कुठे होतं. तिकडेच. मग नंतर मोबाईलवर फोन नंबर एक्सचेंज केले आणि मग नंतर हळूहळू पहिली सुरुवात कोणी केली. मी. का हो. त्याचे मला केस भरपूर आवडायचे तेव्हा. आता माझे नाही आहेत त्याचे केस. कितवीत असताना हे. हे 10वीत. 10वीत. 2007 ला. पण आजूबाजूला कोणाला माहिती नव्हतं. माहिती होतं पण सगळे बोलायचे नको नको नको. पण झालं. तुमच्या घरी कळलं होतं. हा. 5 वर्षानंतर कळलं. कसं काय. ते कोणीतरी सांगितलं इकडच्या तिकडच्यांनी. मग घरी काय नाही. पप्पा काय असे बोललेच नाही. ते फक्त मला बोलले कुठला आहे मुलगा. म्हणजे असा असा मुलगा आहे. त्यांनीच मला वर्णन सांगितलं त्याचं उलट. तो असा दिसतो, असा बाईक चालवतो वगैरे. तर मी त्यांना कोणीतरी सांगितलंय. तुमच्या घरी काय झालं. आमच्या घरी जेव्हा माझं जमलं हिच्याबरोबर तेव्हा मी घरी सांगितलं की लगेच. हो. म्हणजे मी लपून ठेवण्याचं माझं काही हे नव्हतं. मी हिला समोरच म्हणजे घरी सांगितलं की तिचं माझ्यावर म्हणजे माझं हिच्यावर प्रेम आहे. आणि घरच्यांचा पण होकार होता त्या बाबतीत. तुमच्या घरच्यांना ही मुलगी दाखवली कधी तुम्ही. जेव्हा माझं आणि हिचं गावी झालं त्याच्यानंतर मग झालं म्हणजे काय झालं. लग्न काय एकमेकांना म्हणजे प्रपोज प्रेम. केलं. हो. प्रपोज क्षितिजानेच केला. तुम्ही प्रपोज केलं. हो. कुठे. इकडे मॅच होती. इकडे मॅच भरतात. तिकडे तो खेळत होता. तर नंतर तो आमच्याकडे समोर मम्मीच्या इथे मोठं ग्राउंड आहे. तिथे तो आलेला असत. मग त्याला मी फोन केला. रात्री 30 तारीख होती 31st. तर मी फोन केला. मी असं असं आहे. तो मी तुला थोड्या दिवसानंतर सांगतो. लगेच नाही. नाही. तो थोड्या दिवसानंतर सांगतो. त्याच्या पुढल्या वर्षी त्यांनी मला पटकन रामनवमीच्या जत्रेतच होकार दिला. 1 वर्षभर तुम्ही होकार दिला नव्हता. म्हणजे मला तिला समजून घ्यायचं होतं आणि तिला पण समजायला पाहिजे की म्हणजे प्रेम करतोय त्या बाबतीत. समजलं. मी तिला ओळखून घेतलं. म्हणून मला चालेल ही व्यवस्थित. मग त्या बाबतीत मी तिला होकार दिला. पण मला सांगा, जेव्हा हे तुमचं काही मनात आलं
जत्रेमध्ये. तेव्हा तुम्ही काही नोकरी वगैरे करत होता? तेव्हा मी कोर्स करत होता मोबाईल रिपेअरिंगचा. बरं. तेव्हा मी म्हणजे स्वतः म्हणजे हे नव्हतो फेर म्हणजे सेटल नव्हतं. सेटल नव्हतो हा. त्या बाबतीत, म्हणून मी त्या गोष्टीला जास्त हे नाही केलं. आता काय करता? आता मी ड्रायव्हिंग करतो, पर्सनल ड्रायव्हर आहे आणि बरं. प्लस म्हणजे गाडी आपल्या यांची गाडी आहे, ती गाडी कधी भाडं वगैरे करते. अच्छा, म्हणजे व्यवसाय पण करता आणि नोकरी करतो. आपण काय करता? मी होमिओपॅथिक क्लिनिक मध्ये हे आहे, आपलं कंपाऊंडर आहे. पण मग घरी जेव्हा लग्नाचा विषय आला तेव्हा करून दिलं घरच्याने? हो पटकन. काय सांगताय? हो. तुम्ही कशाला घाबरता? असं काहीच नाही की मी घाबरते कशाला. मला आता कळलं मला का घाबरतो. तुम्ही कशाला घाबरता? मी असं नाही. हिला असं- बरं, वहिनीचा कशाला घाबरतो? काय धरण आहे? हो. काय सांगाल स्वभावाबद्दल त्यांच्या? स्वभावाबद्दल तिला राग आलं किती मला आता सध्या मी राहायला म्हणजे आम्ही घर आहे आमचं, आम्ही तिकडेच असतो. कधी कधी राग आला तर बोलतो चल घरातून बाहेर निघा. पण मला सांगा, आता तुम्ही तुमच्या स्वभावात जर बदल करायचा असेल तर कुठला करणार? राग कमी करायचा. काय आवडेल यांनी राग कमी केला तर? हा आवडेल त्या व्यक्तीला. मग आता गावी जाता की नाही? हो ना? हो तेव्हा अगोदर तेव्हा त्याच्यानंतर मी अप्लाय पण केलेलं जत्रेच्या नंतर. मला माहित नव्हतं. तेव्हा नाही काही रिप्लाय आला. आता आला की नाही? हो भर मग आता उन्हाळ्यात भरपूर आलेला. खुश आहे. का आला माहितीये का भर उन्हाळ्यात रिप्लाय? त्यांना एरवी तुमच्या बाजूला बसल्यानंतर घाम फुटतो, बरोबर आहे? तो आज दिसू नये म्हणून आता आम्ही आलो. पण आता सगळं आनंदात आहे, हो मस्त. व्यवस्थित आहे. हे प्रेम असंच राहू द्या. आता एक आव्हान आहे तुमच्यासाठी. कोण स्वीकारेल पहिलं? मी. व्हेरी गुड. प्रपोज मी केलं ना, आव्हान पण मीच स्वीकारणार. आता हे पहिलं गाणं, 3 गाण्यांपैकी एक पहिलं गाणं कुठलंही ओळखा घरातल्यानी. बघू द्या इकडे. मोठ्याने. परत एकदा वाजवा. कोळी गीत आहे. त्यांच्याकडे द्या, बघूया ते वाजवतात का. 1 2 3. परत एकदा ऐका. कोळी गाणं आहे, कोळी गीत आहे. म्हणा. अभिनंदन. चला, पहिलं बक्षीस मिळालं 500 रुपयाचं. थँक्यू. आता पुढचं गाणं तुमच्यासाठी. हे बघूया आता कुठलं आहे. ओळखलाय? 10 9 8. परत एकदा वाजवा. 7. मोठ्याने म्हणा. अभिनंदन. आणखी एक बक्षीस मिळालं. धन्यवाद. चला. हा, आणि आता हे गाणं कोण वाजवणार? हे मी हे डफली घेते. घ्या डफली. कोळी गीत आहे, तिसरं पण वाजवा.
नाचताना हात लगेच वरच जातो ना. अभिनंदन. तिसरंही गाणं ओळखलं म्हणून 1,000 रुपयाचं बक्षीस मिळालं. अभिनंदन. आणि या स्वागताबरोबरच आता 2 नावं जाहीर करतो. 1 मिनिट, कोणाची आहेत बघूया. ज्योती तांडेल आणि दुसरं नाव आहे रोहिणी राऊत. नमस्कार. नमस्कार. नाव सांगा. ज्योती सुहास तांडेल. अच्छा, कुठं राहता तुम्ही? इथेच माहीममध्ये. तुमची ओळख कधीपासूनची दोघींची? माझी जाऊबाई. जाऊबाई. लहान की मोठी? छोटी. तुमचं माहेर कुठलं? पनवेल. पनवेलचं. आणि यांच्याबद्दल काय सांगणार? कारण तुम्ही घरात होता आणि मग या घरात आल्या. प्रेमळ आहे, चांगली, स्वभाव पण खूप चांगला आहे. हं. पण मगाशी सगळे म्हणत होते की खूप चिडतात वगैरे ते. ती तिच्या मिस्टरांवर चिडते. मग सल्ला काय देणार तुम्ही त्यांना? तिने माझ्या धीराबरोबर चांगलं म्हणजे प्रेमाने राहावं, हो का? आणि जास्त चिडावं नाही त्याच्यावर. पण आज तुम्ही कार्यक्रमात आलायत, हो ना? दोघी जाऊ आणि जाऊबाई कधी आपापसात रागावलात का इतक्या 4 नाही. वर्षात? नाही. नाही. एखादी गोष्ट एकमेकींशी बोलायची असेल तर बोलता? हो. कोण बोलतो. जास्त बोलतं, तुम्ही की त्या? ती बोलते जास्त. तुमचं नाव? रोहिणी राजेश राऊत. तुम्ही कुठे राहता? मी मुर्दुंगाचार्यामध्येच राहते. आणि तुमचं काय नातं आहे? माझी वहिनी सख. लहानपणी तुमचा भाऊ कसा होता हो खरंच? मस्ती करणारा हो? भरपूर. पण ते असा- बाईकवरून जेव्हा फिरायचा तेव्हा हे काय सुरू होतं तुम्हाला माहिती होतं? माहित होतं, बाहेरून कळायचं. कोण सांगायचं तुम्हाला? बाहेरचे सगळेजण येऊन मच्छीमार सांगायचे. नगर मध्ये कॅमेरे लावलेले दिसत आहेत तेव्हा, हो नाही. ना? लगेच सांगतात. मैत्रिणी मित्र कोण आहेत ते पण या सांगायचे. परिसराविषयी सांगा ना, कशी आहेत सगळे? सगळे खूप छान आहेत आमच्या तिकडे घरचे. उत्सव वगैरे उत्सव एकदम होळीचा छान असतो, जास्त जोरात असतो? जोरात एकदम. त्यांच्या स्वभावाबद्दल काय सांगणार? हिचा स्वभाव म्हणजे एकदम मनमिळाऊ, हा. सगळ्यांची व्यवस्थित म्हणजे असं वागणं घरात वगैरे खूप छान आहे. फक्त एवढंच चुकी आहे की म्हणजे ती लगेच रागावते. म्हणजे आमच्यावर कधी हे नाही करत, पण असं भावावर. पटकन बोलते कोणाच्या समोर पण. त्या गोष्टी तिने फक्त हे कमी कराव्या. केल्या हो. पाहिजे. बरोबर आहे, ताईचा सल्ला दुसरं आहे बरोबर. काही हो नाही. की नाही? त्यांनी जे सांगितलं, जो काही सल्ला दिला, थोडा राग कमी केला पाहिजे. तो होणार? हो, कधीपासून? प्रयत्न करत कधीपासून? आजपासून. बघा. बरं. आणि तुम्ही त्यांच्याबद्दल काय सांगाल? ती तशीच आहे सेम. म्हणजे मला काय प्रॉब्लेमच आहे तिच्यावर. मी मैत्रिणीसारखी असते तिच्यावर. माझी नणंद म्हणून मी तिच्यावर कधीच राहत नाही, मैत्रीणच. पण भावाची तक्रार करायची असेल त्यांच्या, तुमच्या मिस्टरांची, तर तुम्ही मिस्टरांना सांगाल की तिलाच सांगते पहिला. काय माझं भांडण झालं ना, हे बघ असं असं केलं हा, असं सांगते. मग ती बोलते राहू दे थोडा वेळ, शांत राहा. भावाची काळजी वाटते ना? हा? बरं, यानंतर या खेळामध्ये 3 वस्तू घरात लपवलेल्या आहेत. त्या 3ही वस्तू आणून देणार का मला बघायचंय. चांदीचं नाणं, चांदीचा कुंकवाचा करंडा आणि त्याचबरोबर चांदीची अन्नपूर्णा घरामध्ये आहे, ती आम्ही लपवली आहे. 1 मिनिटात जर या 3ही वस्तू मिळाल्या तर वहिनींना त्या 3ही वस्तू बक्षीस म्हणून मिळणार आहेत. बघूया 1 मिनिटामध्ये 3ही वस्तू आणणार का. पहिली वस्तूसाठी वाक्य आहे गरम मसाला. मसाल्याच्या डब्बी. 10 सेकंद झाली. लवकर तिथे ठेवा आणि बसा. मातीचा रेफ्रिजरेटर. मातीचा रेफ्रिजरेटर. अंड. सांगा 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 लवकर. अंडा. मातीचा अंडा आहेत. मडकं. पूर्वी थंड पाणी यामध्ये व्हायचं, आता फ्रीज आले हो. सांगा लवकर. अरे 40 सेकंद होत आली. आणि तुमच्यासाठी क्रिकेटचं सुरक्षा कवच. हेल्मेट. बाउन्सर पासून लवकर सुरक्षा. नितीन लवकर इथे. 9, 8, 7, 6. चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं, अभिनंदन. थँक्यू. चांदीचा कुंकवाचा करंडाही मिळाला, अभिनंदन. थँक्यू. आणि चांदीची अन्नपूर्णा सुद्धा या घरामध्ये आली, अभिनंदन. थँक्यू. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी, अभिनंदन. मगाचपासून तुमच्याशी गप्पा मारतोय. जसं तुम्ही उत्तरं देत होता ना दोघे,
यांचे चेहरे बघण्यासारखे होते. पण या सगळ्यांना काही ना काहीतरी बोलायचंय. बघूया काय म्हणतायत, ऐकूया तर. हं? हो. नमस्कार, तुम्ही सांगा चांगले आहेत दोघे पण. कुठला बदल केला पाहिजे? काय आता मी तर कधी बघितलं नाही दोघे चिडतात वगैरे काय ते. बरं, तुम्ही कुठे राहता? 18 नंबरला. 18. बरोबर, तुम्हाला कसं कळणार इथे काय चालतं? द्या, सासूबाईंकडे द्या. सुनेबद्दल सांगा. मनमिळावं आहे, फक्त रागिष्ट आहे ते. रागेश तेवढा राग, हा राग आहे. फक्त त्याच्याबरोबर मग राग जो काय तो तिकडे, तिकडेच आमच्या बाकी बरोबर कुठे नाही? नाही नाही. बाकी आणि कोणा तिला काय सांगायचं असेल वगैरे ती मुलीसारखी येऊन मला सांगते. अजून कोण कोण बोलणार? मी तिची बहीण आहे. सख्खी बहीण? हो, बरं बरं. मोठं कोण तुमच्यात? मी आहे. तुम्ही. हो. मग काय झालं सांगा, हे माहिती होतं तुम्हाला? हे थोडं थोडं म्हणजे 2-3 वर्षानंतर कळलं जेव्हा तिचं जमलं तेव्हा. पण मला ऍक्च्युली नाही आवडायचे, कारण कसं आता ती लहान होती खूप, म्हणजे 10वीत ती होती, त्यामुळे मी पण आता मोठी बहीण आहे, त्या राग येणार? राग आलेला मला. मग नंतर मला कळलं की आमचे जावई चांगले आहेत, हं? पण आमची ताईच जरा मागे लागली आहे. मागे सोडा. राग केवढा आहे, हो, खूप लहानपणी पण खूपच. भांडणं व्हायची? आमची तर खूपच होतात, अजूनही होतात. आमचे नवरे बाजूला असतात आणि आमच्या दोघांची होतात. काय सांगता काय? खरं ते बोलते. नवरे बाजूला आणि दोन बहिणी भांडतायत, काय हो. कॉम्बिनेशन आहे? म्हणजे अजूनही आमच्या दोघांमध्ये तेवढंच प्रेम आहे जेवढं लहानपणी होतं. आमचं चालूच आहे. आमचे पप्पा मम्मी पण आम्हा दोघींच्या मध्ये पडत नाही, कारण त्यांना माहिती आहे हे 5 मिनिटांनी आता भांडतील आणि 10व्या मिनिटाला परत एकत्र येतील, म्हणून ते कोणी तर मला मध्ये सांगा, पडत इतकं नाही. भांडण होत असताना जर त्यांच्यावरती काही अन्याय झाला तर तुम्ही गप्प बसाल? नाही, कधीच नाही. तिला माहिती आहे की मी काय आहे, तिच्यासाठी काहीही करू शकते. काय आहे, काय आहे, म्हणजे अन्याय मला सहन होत नाही, स्वतःला काय सहन काय होत करू शकतात या? सगळं काही. एखाद्याची कॉलर पकडतील, हो एखाद्याला मारू शकतात. हो मी निघतो. नाही, इतकं प्रेम आहे, हो की नाही? बरं, काय हो, हो. कळलं का काय आहे इकडे? हं? नाही. म्हणून ते घाबरत होते, आधी येत नव्हते पुढे. नव्हते येत. पण कळलं तेव्हा मी पण पप्पांना सांगितलं, पप्पा तिचं जमलंय तर आता करून करून घेऊया. तुमचं कसं झालं? माझंही लव्ह मॅरेज आहे. हे कसं काय आता? यात्रेत झालं माझं. सगळ्यांचं ते काही यात्रेत आहे ना. तुमची कुठली यात्रा? चिंचणीला एक यात्रा भरते गावदेवीची, गुढीपाडव्याच्या दिवशी भरते. ज्यांची लग्न जमत नाहीत त्यांनी इथून पुढे सगळ्या यात्रा, त्या यात्रेमध्ये जा, हो की नाही? बरोबर. पण मला सांगा, काय सल्ला द्याल तुम्ही आता बहिणीला? काय नाही, मला एवढंच म्हणायचंय, दोघे व्यवस्थित आजही राहतात आहेत, फक्त राग कमी कर. बस रागावर कंट्रोल ठेव. चांगला मुलगा मिळालाय, बस सुखी संसार करा. आणि पप्पा मम्मीला आणि मला पण हेच पाहिजे, दुसरं काही नको. आज मला तुम्हाला विचारायचंय की जर क्षमा मागायची असेल तर कुणाची मागा? ज्यांना मी दुखावलं त्यांचीच, जास्त माझ्या मिस्टरांची. त्यांना अजून पण मी अशी कधी कधी दुखवते त्याची. आणि पप्पा मम्मी पण म्हणजे कधी कधी उलट बोलून जाते पप्पा मम्मीना त्यांची. आणि धन्यवाद. धन्यवाद त्यांचे सगळ्यांचे, ज्यांनी माझं जमवलं, मला साथ दिली इथपर्यंत, त्यांचे सगळ्यांचे. तुम्ही क्षमा कोणाची मागणार आणि धन्यवाद? क्षमा माझ्याकडून चुकून माकून कोणाला मन दुखावलं असेल तर त्यांची मी क्षमा मागतो. आणि धन्यवाद? धन्यवाद तर सगळ्यांनाच देतो, कारण की सगळ्यांनीच मला सपोर्ट केला. ह्याच्या पुढे कधी माझा विरोध वगैरे त्या बाबतीत तुम्ही दोघेही हसत राहा, आनंदात राहा, एकमेकांचा आदर करत राहा. आणि एकमेकांचा आदर करत असताना घरातला आनंद कसा वाढेल त्यासाठी दोघेही प्रयत्न करता आहात, आणखी करत राहा. संपूर्ण कुटुंबाला शुभेच्छा. त्याचबरोबर सगळ्या मच्छीमार बांधवांना अगदी मनापासून शुभेच्छा. तुम्हाला सुदृढ दीर्घायुष्य लाभो, हे अगदी मनापासून. ज्या 2 जत्रेमध्ये जमलेलं आहे ना, त्याच जत्रेतल्या त्या रामाला आणि त्या देवाला नमस्कार करतो. आणि तुम्हा दोघांनाही मनापासून शुभेच्छा. आणि या शुभेच्छांबरोबरच झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. या आनंदाच्या क्षणी वैदींना तथास्तु पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठणी. अभिनंदन. राग कमी करा असं म्हणत आजचा भाग इथेच संपवूया आणि पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.